नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि झणझणीत असा बटाट्याचा रस्सा। तर चला तर मग सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण मध्यम आकाराचे 4 ते 5 बटाटे घ्यायचे। ते व्यवस्थित धुवून पुसून घ्यायचे आणि त्यांना चौकोनी तुकड्यांमध्ये काप करून घ्यायचे। नंतर त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकायचा। नंतर कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि ओवा टाकून त्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं। छान परतवून झाल्यानंतर जे आपण मिठाच्या पाण्यात बटाट्याचे काप ठेवले होते ते त्याच्यामध्ये टाकायचे। त्यालाही व्यवस्थित असं परतवून द्यायचं, म्हणजे बटाट्यांना पूर्णपणे असा मसाला लागला पाहिजे। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं। इथे आपण पाणी गरमही टाकू शकतो किंवा थंडही टाकलं तरी चालेल। पाणी टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची। बटाटे शिजेपर्यंत उकळी येऊ द्यायची। बटाटे शिजवून झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा। इथे शेंगदाणे आपण भाजलेलेही घेऊ शकतो किंवा कच्चे असेल तरीही चालेल। त्याचा जाडसर असा कूट करायचा आणि तो त्या रश्श्यामध्ये टाकायचा। कूट टाकल्यानंतर रस्सा असा घट्टसर होतो आणि चव अप्रतिम लागते। त्यामुळे शेंगदाण्याचा कूट टाकायचा। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी मिक्स अँड मेकवर भेट द्या। थँक्यू।